समरच्या रूम मध्ये? आणि हे काय दुधात जायफळ नाही ना घातलंस? नाही नाही, अजिबातच नाही. इनफॅक्ट मी हे बनवलं पण नाहीये, ते निकिताताईंनी बनवलंय. मी फक्त घेऊन चालले. अगं हो हो हो, मी मजा केली तुझी. काय तू जरा टेन्शन मध्ये दिसलीस ना, म्हणून जरा तुझा मूड लाईट करावा म्हणून आपलं. स्वानंदी, किती गुणी आहेस ग तू. हे बघ, आमच्या अर्पिताचं बोलणं मनावर घेऊ नकोस. सिरियसली घेऊ नकोस तिला. ती काय आहे, समरच्या बाबतीत जरा जास्त प्रोटेक्टिव्ह आहे. समजू शकते मी. हेच 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 म्हणते मी तिला. बघ बघ जरा स्वानंदी किती समजूतदार आहे. पण तुलाही कुठेतरी वाईट वाटतच असेल ना ग. जाऊ दे. काय आहे, आपण राजवाड्यांच्या सुना आहोत ना, आणि राजवाड्यांच्या सुनांना शापच आहे हा. असं का बोलताय तुम्ही? मग काय बोलू. माझी मुलं लहान असताना 3 मुलं पदरात टाकून असा नवरा गमावलाय ग मी. आता तूच बघ ना, तुझं लग्न ठरल्यापासून, म्हणजे राजवाड्यांच्या घरात लग्न ठरल्यापासून तुझ्यावर संकटच येत आहेत सारखी. इतकंच काय तर ऐन लग्नाच्या दिवशी तुझ्या आईमुळे तुझी मान खाली गेली. लग्नात जे काही झालं त्याचा खरंच पश्चाताप आहे. नाही नाही, त्यांना काय पश्चाताप पाठवून घ्यायची गरजच नाहीये. अगं त्यांचा दोषच नाहीये मी तर म्हणते. आता एवढ्या मोठ्या राजवाडे फॅमिलीत त्यांच्या मुलीची सोयरीक होते, म्हणजे किती प्रेशर असेल त्या बाईवर, किती दडपण असेल. आय कॅन अंडरस्टँड. पण इथल्या लोकांचं काय करायचं. इथल्या लोकांनी जो त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतलाय ना. बट यू डोंट वरी, आय एम विथ यू. आपण दोघी मिळून तुझ्या आईबद्दलचा गैरसमज आहे ना, तो दूर करू. थँक्यू. थँक्यू काय. अगं ऍक्च्युली मला वाईट वाटलं की त्या दिवशी ते झालं, तिथे मी काहीच बोलू शकले नाही. ऍक्च्युली मलाही शॉक होता ग तो. म्हणजे राजवाडे घराण्याच्या बांगड्या त्यांनी गहाण ठेवल्या. इट वॉज अ शॉक फॉर मी. बट म्हणून मी काहीच बोलू शकले नाही. आय एम व्हेरी सॉरी. आता ते सगळं विसरून जा. आता छान लग्न झालंय की नाही, तर आता संसार सुखाने करायचा. ओके. इतकी वर्ष आमच्या समोरचं लग्नच जुळत नव्हतं. आता इतक्या वर्षांनी लग्न ठरलं, लग्न झालं. इतकी छान सुंदर गुणी समजूतदार बायको मिळाली त्याला. त्याचा आनंद मानावा. तर तो बघ, नुसती आपली सारखी चिडचिड 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 आधी आमच्यावर करायचा, आता तू तुझ्यावर जरा जास्तच चिडतो तो. विक्षिप्त आहे का तो, खूप विचित्र वागतो. बट यू डोंट वरी, आय एम विथ यू. आय बी ऑलवेज विथ यू. स्वानंदी खूप चांगली आहेस तू. कळत नाही या राजवाडे घराण्यात कसं निभावणार आहे तुझं. जा जा, माझ्याशी बोलत बसू नको ना, त्याला राग यायचा. कसं आहे ना, माझी एक चूक झाली आणि सगळ्यांनी तोंड फिरवली. पण या घरामध्ये माझ्याशिवाय एक पान हलत नाही, सगळ्यांना माहिती. तुलाही माहिती ना, आता तू इथे आलीस है ना, बघितलंच ना तू. पण मान्य करणार नाही कोणी, ती गोष्ट वेगळी आहे. पण आता तू इथे आलीच आहेस, तर तुला म्हटलं आपण समजावून सांगावं, म्हणून मी तुला समजावून सांगते. बाकी काय, कसं असतं ना, आपण एकमेकींना सांभाळून घ्यायचं. तू तर सुज्ञ आहे, तुला तर माहिती आहे. आता मी कसं तुला सांभाळून घेतलं. 2 दिवस झाले तू इथे आलीस, इकडची काडी तिकडे केली नाहीस तू, पण मी तुला सांभाळून घेतलं की नाही. मी काय बोलले तुला? नाही. एवढा रवास आणलास तू इकडे, मी काय बोलले तुला? नाही. तूप टाकलं बसा बसा, मी काय तुला बोलले का? अजिबात नाही. सांभाळून आणि समजून घेतलं की नाही मी तुला. बास, असंच एकमेकींना की नाही सांभाळून आणि समजून घेऊया आपण. मग कसं सगळं छान होईल बघ. सगळं म्हणजे तुझा संसार टिकेल, तुझा आणि रोहनचा संसार छान सुखाचा होईल. आपलं घर खूप चांगल्या पद्धतीनं अगदी सुखी होणार. या काय ग, भाजलं? नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मला म्हणायचं होतं की सवय नाहीये ना तुम्हाला. तुम्हाला सवय? नाही, पण मी मावेन ना तिथे. म्हणजे मी ऍडजस्ट करीन तिथे. तुम्ही का ऍडजस्ट करा? कारण
ही खोली माझी आहे, या खोलीत मला एकट्याला राहायची सवय आहे, इथे कोणाचा वावर असल्याची सवय नाहीये मला वगैरे केलं की नाही माझ्यासमोर. म्हणून म्हटलंय की तुम्ही इथे ऍडजस्ट व्हा तुमच्या जागी. ऍडजस्टमेंटच्या गप्पा करू नका. तुमच्याशी लग्न करून मी जगातली सगळ्यात मोठी ऍडजस्टमेंट केली आहे. मग मी सुद्धा ऍडजस्टमेंटच केली आहे. ते दूध जे घेऊन आले ते तुम्ही धष्टपुष्ट व्हावत म्हणून नाही आणलंय. ते तर ते निकिताने इतक्या प्रेमाने बनवलं, तिचं मन दुखावलं जाऊ नये ना म्हणून आणलं. करायचं नाही ना मग. सांगायचं निकिताला मला जमणार नाही. असं करायला मी काय तुम्ही आहात मग? माणसांना सतत घालून पाडून बोलायचं, माणसं तोडून टाकायची काही बोलून. मी माणसं तोडतो मी? मला म्हणता तुम्ही माणसांचे मन जपत नाही म्हणून? तुमच्याशी लग्न केलंय मी. तुमच्या आईने साखरपुड्यामध्ये आणि लग्नामध्ये जे काही केलं ना, तरी सुद्धा मी भोवल्यावरती उभा राहिलो. ते माझ्या बहिणीच्या सुखासाठी, तिच्यासाठी त्याग केला मी. मला मन नाही म्हणे. जाऊ द्या, झोपा तुम्ही इथे एकट्या. जिथे तुम्ही मावू शकाल तिथे झोपा. मीच जातो बाहेर. बाहेर जाऊ नका, इथेच थांबा. का? म्हणजे मी ऑर्डर नाही सोडते तुमच्यावर, पण अहो असं आत्ता रात्री बाहेर गेलात तर कसं दिसेल? काय दिसायचंय? घरातल्या प्रत्येकाला माहितीये की आपलं लग्न ही फक्त एक तडजोड आहे. हो ना? चला मग दोघं बाहेर जाऊया आणि भांडूया. वा, सगळ्या गोष्टीच्या हायलाइट का करायच्या असतात तुम्हाला? आपलंच जे काही नातं निर्माण झाले ते जगासाठी वेगळं आहे आणि आपल्यासाठी वेगळं आहे. जगाच्या लेखी आपण नवरा बायको आहोत ना, कुठल्याही परिस्थितीत झालो असलो तरी सुद्धा. त्यामुळे ह्यापुढे या खोलीच्या बाहेर असलेलं आपलं नातं वेगळं आणि आतलं वेगळं. मान्य.